नमस्कार मैत्रिणो, आज आपण गहू अजिबात न भिजवता अगदी झटपट फक्त 10 मिनिटांमध्येच ही गव्हापासून बनवलेली कुरडई आपण देवदर्शन किचन व्लॉग या चॅनलमध्ये पाहूया। मी सुरेखा ही तुम्हाला कुरडई तळून दाखवते। कुरडई अशी तेलामध्ये घातली का 2 ते 3 पट्टीने ही कुरडई फुललेली आहे। तुम्ही पाहू शकता जशी आपण चिकाची कुरडई करतो ना तशाच प्रकारे एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत ही कुरडई बनवून तयार होते। चला तर मग अशा ह्या कुरडई बनवण्याच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर ही कुरडई आपल्याला बनवायची आहे तर त्यासाठी एक मोठं असं पसरट भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्याला एखादी पातळसर असा कापड बांधून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, वरतून कापड बांधून खालच्या बाजूला आपल्याला गाठ मारायची आहे। तर ही होडणी घेतलेली आहे मी। होडणी अशा प्रकारे ह्या भांड्याला बांधून घेतलेली आहे। तुम्ही कोणतंही पसरट भांडं घेऊ शकतात। त्यानंतर जेवढ्याही प्रमाणामध्ये आपल्याला कुरडया बनवायच्या आहे तेवढं पीठ घ्यायचं आहे। कपाने किंवा कोणत्याही वाटीने घेऊ शकतात। तर हे 1 वाटी मी पीठ घेतलेलं आहे। पीठ असं हे टाकून ह्या कापडावरती अशा प्रकारे वरतून आपल्याला हात फिरवायचा आहे। म्हणजे हे जे पीठ आहे ना हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे। मैत्रिणींनो, तुम्ही जर का पुरणपोळीसाठी किंवा शेवाळ्यांसाठी जसं पीठ आपण चाळत असतो तुम्ही शेवाळ्या बनवल्या असतील घरी तर अशीच प्रोसेस त्यालाही करावी लागते। आणि पुरणाच्या पोळीसाठी सुद्धा अशाच प्रकारे पीठ जर का चाळून घेतलं कापडावरती तर पुरणाची पोळी एकदम मस्त अशी येते। नागलीचं पीठ सुद्धा दळून आणल्यानंतर आपण अशाच प्रकारे ते चाळून घेतो। तशाच प्रकारे हे पीठ सुद्धा आपल्याला गव्हाचं कुरडईसाठी चाळून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता पूर्ण कोंडा हा जो आहे ना पिठामध्ये तो वेगळा झालेला आहे। तर इतपत बारीक चाळण नसते मैत्रिणींनो, म्हणूनच आपण कापडाचा वापर केलेला आहे पूर्णपणे हा कोंडा काढण्यासाठी। तुम्ही पाहू शकता एकदम मैद्यासारखं पांढरशुभ्र हे पीठ झालेलं आहे। तर 1 वाटी भरून हे पीठ घेतलेलं आहे। तर एका पसरट भांड्यामध्ये हे घेतलेलं पीठ टाकलेलं आहे। आता घेतलेल्या पिठामध्ये पाणी टाकायचं आहे। तर ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं आहे ना त्याच वाटीने 1 वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर हे पीठ आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही हातानेही करू शकतात किंवा अशा प्रकारे चमच्यानेही करून घेऊ शकतात। पिठामध्ये पाणी घातल्यानंतर गुठळ्या होतात तर ज्या गुठळ्या आहे ना आपल्याला पूर्ण मोडून घ्यायचे आहे। एकदम स्मूथ असं हे पिठाचं बॅटर करायचं आहे। तर अशा प्रकारे हे जे पीठ आहे आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण गुठळ्या ह्या मोडलेल्या आहे। तुम्ही पाहू शकता पीठ जसं आहे एकदम स्मूथ झालेलं आहे। असं पीठ झाल्यानंतरच आणखी यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। तर ज्या वाटीने पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने यामध्ये पाणी घालते। आधी 1 वाटी पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर ह्या 2 वाट्या पाणी घालते। तर टोटल मी या ठिकाणी 3 वाट्या पाणी घातलेलं आहे। जर का अंदाजानेही पाणी घातलं तुम्ही तर काही हरकत नाही किंवा 4 वाटीही पाणी यामध्ये घालू शकता, काही प्रॉब्लेम नाही। तर अशा प्रकारे पाण्यामध्ये हे पीठ जे आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे। तर आता हे पिठातलं पाणी आपल्याला नंतर वेगळं करायचं आहे। तर कशा प्रकारे आपण वेगळं करता येईल आपल्याला तेही मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। असं हे मिश्रण झालेलं आहे। त्यानंतर अगदी छोटासा तुरटीचा खडा घेतलेला आहे। तुरटीचा खडा या पाण्यामध्ये या पिठाच्या मिश्रणामध्ये टाकायचा आहे आणि झाकण ठेवायचं आहे। तर हे जे मिश्रण आहे ना आपण रात्रभर असंच राहू देऊ शकतो किंवा 2 तासासाठी सुद्धा असं हे ठेवू शकतो। तर मी साधारण 2 ते 3 तासासाठी हे मिश्रण ठेवलेलं आहे। त्यानंतर जे पाणी होतं ना पूर्णपणे वेगळं झालेलं आहे। जो चीक होता तो तळाला चिटकलेला आहे आणि पाणी असं वरती आलेलं आहे। तुम्ही पाहू शकता यामध्ये आपण तुरटीचा खडा घातलेला होता त्यामुळे जे वरचं पाणी आहे ना असं थोडंसं मळकट निघालेलं आहे। आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता तुरटीचा खडा आपल्याला काढायचा आहे। तुरटीचा खडा हा जो आहे ना अजिबात विरघडलेला नाही, जशाच्या तसाच बाहेर निघालेला आहे। मी तुम्हाला दोन्ही दाखवते, पाहू शकतात। आता हा जो तुरटीचा खडा आपल्याला फेकायचा नाही तर दुसऱ्या कामासाठी वापरायचा आहे। तुम्ही पाहू शकता एकदम पांढरा शुभ्र असा हा चीक तयार झालेला आहे। त्यानंतर हा चीक आपल्याला मोजून घ्यायचा आहे। तर वाटीने मी मोजून दाखवते तर 1 वाटी हा चीक भरलेला आहे। तुम्ही कोणत्याही भांड्याने हा चीक मोजून घेऊ शकतात। पाणी पाहू शकता। आता हे पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे।
फक्त ह्या चिकाचा वापर करायचा आहे. तर कढईमध्ये ज्या वाटीने चीक मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने 1 वाटी पाणी घालायचं आहे. गॅसची फ्लेम चालू आहे. पाण्याला उकळी येऊ द्यायची. पाण्याला उकळी येत असतानाच त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे, साधारण अर्धा चमचा, आणि पाव चमच्यापेक्षाही कमी फुलखार टाकायचं आहे. या फुलखाराने पापड छान फुलत असतात, कोणताही असतात. पाण्याला मस्त उकळी आलेली आहे. मीठ पूर्णपणे हे विरघळलेलं आहे. त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आणि त्यानंतर एका हाताने हा चीक टाकायचा आहे आणि दुसऱ्या हाताने अशा प्रकारे हा चीक आपल्याला एरायचा आहे. तर एरण्यासाठी लाटण्याचाही वापर करू शकतात किंवा एकाधिक अशा प्रकारे चमच्याचाही वापर तुम्ही करून घेऊ शकतात. पण टाकताना मात्र आपल्याला सतत अशा प्रकारे हे ढवळायचं आहे. पूर्ण चीक हा टाकून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकतात हळूहळू जसं आपण हे मिक्स करणार आहोत ना, तसा हा चीक जो आहे तो घट्टसर व्हायला लागतो. अशाच प्रकारे आपल्याला सतत हे ढवळायचं आहे, म्हणजे यामध्ये गुठळ्या होणार नाही. जर का नाही व्यवस्थित मिक्स केलं तर यामध्ये मैत्रिणींनो गुठळ्या होऊ शकतात. गॅस अजिबात आपल्याला मोठा करायचा नाही, तर गॅसची फ्लेम कमी आहे. कमी गॅसवरतीच हा चीक आपण अशा प्रकारे मस्त एरून घेत आहोत. ज्याप्रमाणे आपण गहू भिजत घालून गव्हाचा चीक काढतो आणि ते एरतो, तशाच प्रकारे हा चीक सुद्धा चिकटसर वाटत असतो आणि तशाच प्रमाणे पांढरा शुभ्रही दिसत आहे. आता चीक हा पूर्णपणे एरून झालेला आहे. तर आता झाकण ठेवायचं आहे. एकदम गॅसची फ्लेम कमी करून 5 ते 6 मिनिटांसाठी हा चीक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर अशा प्रकारे हा चीक होतो. पुन्हा मिक्स करून घेऊ. तर जर का तुम्हाला पांढऱ्या कुरड्या करायच्या असतील फक्त, तर अशाच तुम्ही करू शकतात. आणि जर का रंगीत करायच्या असल्या तर ह्या चिकाचे असे वेगवेगळे भाग करून घ्या आणि त्यामध्ये आपल्या आवडीनुसार रंग घाला. तर प्लेटमध्ये मी पिवळा रंग घालते. तर हा मी जेल रंगाचा वापर करत आहे, जे केकसाठी वापरतात त्या रंगाचा. आता हा रंग शिल्लक आहे माझ्याकडे, म्हणून मी जेल रंगाचा वापर करते. मैत्रिणींनो, तुमच्याकडे जर का जेल रंग नसेल तर पापडचे रंग मिळतात कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये. तर असे पावडरसारखे असतात. चिमूटभर पावडर घाला रंगाची, त्यावरती थोडंसं पाणी घाला आणि पूर्ण चिकामध्ये मिक्स करून घ्या. पूर्णपणे हा रंग मिक्स झालेला आहे. तर आता कुरडई बनवण्याचा साचा घेतलेला आहे. साच्याला अशी ही जाड चकती लावून घेते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही बारीक किंवा जाड कोणतीही लावू शकतात. त्यानंतर हा चीक साच्यामध्ये भरायचा आहे. चीक भरताना दाबून भरा. त्यानंतर साचा बंद करायचा आहे आणि कुरड्या आपल्याला प्लास्टिक पेपरवरती बनवायच्या आहे किंवा कापडावरतीही तुम्ही करू शकतात. तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, ज्याप्रमाणे आपण गहू भिजत घालून चीक काढतो आणि जसा कुरड्यांना वाक असतो ना, तशाच प्रकारे ह्या कुरड्यांनाही छान असा वाक आलेला आहे आणि मस्त अशा होत आहे. तर अर्ध्या रंगामध्ये मी लाल रंग टाकलेला होता. लाल रंगाचे सुद्धा बनवून घेते. मला जास्त हा पिवळा रंग आवडतो, म्हणून मी पिवळा रंग थोडा जास्त चिकामध्ये टाकला आणि लाल रंग थोडा कमी चिकामध्ये टाकला. तुम्ही पाहू शकता पिवळ्या रंगाची जशी कुरडे होत आहे तशाच प्रकारे ही लाल रंगाची कुरडे होत आहे. अजिबात न तुटता एकसारखी अशी ही कुरडई येत आहे. तर आपण 1 वाटीभर पीठ घेतलेलं होतं. 1 वाटी पिठामध्ये ह्या साधारण 5 ते 6 कुरड्या आपल्या तयार होत असतात. तुम्ही पाहू शकता ह्या 6 कुरड्या मी बनवून घेतलेल्या आहे. अशा मस्त दिसत आहे. कुरड्या ह्या पूर्ण आपल्याला वाढून घ्यायच्या आहे. आता कुरड्या ह्या पूर्णपणे वाढलेल्या आहे. वाढून ह्या कुरड्या अशा प्रकारे दिसत असतात. तुम्ही पाहू शकता एकही याचा तार तुटत नाही. मस्त अशा कडीदार ह्या कुरड्या तयार झालेल्या आहेत. आता ही कुरडई मी तुम्हाला तळूनही दाखवते, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल ही कुरडई कितपत फुलत आहे. दोघं रंगाच्या कुरड्या मस्त अशा आलेल्या आहे. तेल गरम करून घेतलेलं आहे. तेलामध्ये अशा प्रकारे कुरडई सोडताच तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, दुप्पट तिप्पट ही कुरडई फुलत आहे. जरी म्हटलं तरी काही हरकत नाही. मस्त झारा भरून ही कुरडई तयार झालेली आहे. तर अशाच प्रकारचा व्हिडिओ मैत्रिणींनो मी गेल्या वर्षी सुद्धा अपलोड केलेला होता आणि त्या व्हिडिओला तुम्ही भरपूर प्रतिसादही दिलेला आहे. जवळपास 2 मिलियनच्या जवळपास तो व्हिडिओ गेलेला आहे. फक्त त्यामध्ये
मी फुलखार घालायचे ते विसरले होते, म्हणून कुरडई ही तळल्यानंतर ती फुलत नाही. आपण चिकाची कुरडई करतो, त्या चिकाच्या कुरडईमध्ये सोडा किंवा पापड खार काही घालायची गरज पडत नाही, कारण ती प्रोसेस आपण आंबवून करतो म्हणून ती फुलते. ही प्रोसेस आपण आंबवत नाही यामध्ये काहीही, लगेच आपण झटपट 10 ते 15 मिनिटांमध्येच ही कुरडई बनवत असतो. म्हणूनच यामध्ये फुलखार नक्कीच घाला, म्हणजे तुम्ही बनवलेली कुरडई सुद्धा छान अशी फुलून येईल. तुम्ही पाहू शकतात, एक नाही तर सर्वच कुरडया मस्त अशा फुलत आहे. जे तार आहे कुरडईचे ते एकदम वेगवेगळे असे होतात. तर मी सर्वच 6 कुरडया तुम्हाला तळून दाखवल्या, म्हणजे असं वाटायला नको का एक कुरडई फुललेली आहे आणि दुसरी फुललेली आहे की नाही. मस्त अशा प्रकारच्या झालेल्या आहे. तर आता ही कुरडई मी तुम्हाला तोडूनही दाखवते. एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत चिकाप्रमाणेच ही कुरडई बनलेली आहे. हा कुरडई बनवण्याचा व्हिडिओ तुम्हाला जर का आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. तर आता चला मग आपण कुरडईचा आवाज ऐकूया. तुम्ही पाहू शकतात, एकदम कुरकुरीत असा हा कुरडईचा आवाज येत आहे. एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत, अजिबात तेलकट न होता अशा प्रकारे ह्या कुरडया बनत असतात. तर मैत्रिणी, तुम्ही जॉब करत असाल, तुमच्याकडे अजिबात वेळ नसेल तर अशा झटपट ह्या कुरडया नक्कीच करून पहा. मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.